पहिला दिवस असल्याच्या नंतर आपल्याला अगोदर कळायला पाहिजे संत चरित्र कथा का ऐकावी। संत चरित्र कथा का ऐकावी? कारण कुठलीही गोष्ट करायची असेल तर अगोदर तिला कशाचा तरी आधार पाहिजे, बरोबर आहे का नाही? आधार पाहिजे। एखाद्याला विचारलं का रे बाबा हे तुला करायचंय पण याचं कारण काय, कशामुळे करायचंय? आता समजा आपल्याला उदाहरण पटण्यासाठी सांगायचं झालं, अरे दादा तुझं नाव काय? पिवळा शर्ट। तुझ हा शिवाय, शिवाय नाव आहे। तू शाळेत जातो? कितवीला आहे? का बरं शाळा का शिकायची तुला? उभा राहा, लाजू नको, उभा राहा। बरं कोण लाजत नाही तुमच्यातलं? उभा कोण राहते? हा उभा राहा। क्या बात आहे, नंबर 1 माणूस आहे। वा काय बॉडी बिल्डर बी। तुझं नाव काय दादा? निळकंठ। वा महादेवाचा अवतार वागत होता। शाळेत कितवीला आहे तू? 4थीला। शाळेत कशामुळे जातो तू? काहीतरी करायचं मोठं बनून, बरोबर आहे का नाही? तुला कोणती नोकरी करायची? कोणती तरी लागण होय, पण काहीतरी करायचंय। आता शाळेत जायचंय, बस खाली, शाळेत जायचं। आपण त्याला विचारलं तू शाळेत जातो पण कशासाठी जातो? महाराज मला मोठं बनून काहीतरी करायचंय, त्याच्या डोक्यात आहे। मग तशी संत चरित्र कथा आपल्याला ऐकायची, पण त्याचं कारण काय हे तर कळायला पाहिजे। महाराज आम्ही कथा ऐकली, संत चरित्र कथा ऐकली, पण काय ऐकायची? ती संत चरित्र कथा ऐकल्याच्या नंतर काय भेटतं? संत चरित्राची फलश्रुती काय आहे? काय ऐकावी संत चरित्र कथा? जर आपल्याला असा प्रश्न पडला असेल तर महाराज संत चरित्र कथा ही एक अशी कथा आहे, कारण भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर, भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर आपला उद्धार होईल, यात काय नवले। पण माझ्या साधू संतांची चरित्र कथा जर आपण ऐकली तर महाराज म्हणतात जन्म मरणाच्या फेरा आपल्याला चुकवायचा असेल तर हे साधू संतांची चरित्र कथा आहे। आणि भगवंताची जरी प्राप्ती करायची असेल त्याच्यासाठी उपाय आणि त्याच्यासाठी पर्याय एकच आहे, ते म्हणजे संत कथा। त्याच्यासाठी फक्त संत सानिध्य, आणि ज्या वेळेस आपण संतांच्या सानिध्यात जाऊ, संताला शरण जाऊ, त्याच वेळेस आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते। हरि प्राप्तिसी उपाय, हरि प्राप्तिसी उपाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय। हरि प्राप्तिसी उपाय, हरि प्राप्तिसी उपाय, धरावे संताचे पाय, धरावे संताचे पाय, धरावे संताचे पाय। धरावे संताचे
हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय। महाराज म्हणतात भगवंताची प्राप्ती करायची असेल, देवाला जर आपलंसं करायचं असेल तर संताशिव प्राप्ती नाही। ज्या वेळेस आपण संताला शरण जाऊ त्यावेळेस महाराज भगवंत आपल्याला पावतो आणि भगवंताची प्राप्ती होते, ही संताशिव प्राप्ती होऊ शकत नाही। कारण ज्या वेळेस आपण संताच्या सानिध्यात जाऊ त्याच्याशिवाय आपल्याला उत्तम लाभ भेटणार नाही। महाराज म्हणतात हे तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम, मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना। कारण ज्या वेळेस आपण संताच्या सानिध्यात जाऊ आणि संताला शरण जाऊ महाराज म्हणतात लाभ पाई उत्तम। महाराज पण का संताचं चरित्र ऐकायचं असा प्रश्न आपल्याला पडला असल्यास त्यावेळेस त्याचं उत्तर एक आहे बघा। कारण प्रत्येकाला वाटतं देव भेटावा, प्रत्येकाला काय वाटतं देव भेटावा का माझ्या सोबत बसणाऱ्या माझ्या समोर बसणाऱ्याला कोणाला वाटतं मला देव भेटू नये? प्रत्येकाला वाटतं देव भेटावा, प्रत्येकाला वाटतं देव भेटावा। मग महाराज देव भेटावा आम्हाला असं वाटतं, मग आम्ही काय करावं? मग त्यासाठी तर महाराज संताची चरित्र कथा ऐकायची। कारण देवाची विशेषता आहे, देवाची एक विशेषता आहे, देवाची चरित्र कथा ऐकल्याच्या नंतर एवढे आवड नाही जेवढी आवड संताची चरित्र कथा ऐकल्याच्या नंतर आहे। देवाला देवाची कथा लावल्याच्या नंतर एवढा आनंद होत नाही जेवढे महाराज संताची चरित्र कथा ऐकल्याच्या नंतर आनंद होतो। आता आपल्या संसारातलं उदाहरण सांगायचं झालं तर खरं सांगा, एक जणाचं नवीन लग्न झालं आणि नवीन लग्न झाल्याच्या नंतर सासूबाईनं सुनबाईला सांगितलं जा म्हणे शेजारच्या सकवात्याचे इथून ताक आण म्हणे जाऊन, आपल्याला आज उपास आहे एकादशीचा माणूस फराळा संगत ताक खातय दुपारी झोपतय आपलं आराम करते काम करून, जा म्हणे ताक घेऊन ये शेजारच्या सकवात्याची इथून। इथली सकवात्या नाही दुसऱ्या गावची सांगायला लागलो। आणि मग महाराज ती सुनबाई गेली ताक आणायला आणि सुनबाई गेली ताक आणायला गेल्याच्या नंतर दारातच उभा राहिली। दारात उभा राहिल्याच्या नंतर तिने आधी काय म्हणली माहितीये का, माय काय पोट्ट हे घाण आहे, इतकं घाण पोरग आहे म्हणल्याच्या नंतर या घरचं तुम्हाला ताकद पिऊ वाटत नाही। पोरग तसं पाहिलं ते त्याच्या माईनं ऐकलं, म्हणली काय ग काय नाही म्हणे आमच्या आत्याबाईनं ताक सांगितला, ताक नाही तुला राग बी देत नाही, बाहेर म्हणले। आले तोंडवर घेऊन ताकने आला, आम्ही का लोकांना ताक वाटायला बसलोत का? ही परत घरी गेली रिकामं भांड घेऊन। सासूबाईने विचारलं का ग ताक का नाही आणलं? त्यावेळेस तिने सांगितलं अहो ताक तर दिलं नाही पण मला नाही त्या गोष्टी बोलली ती बाई, तोंड घेऊन येते ना असं तसं बोलली। ती म्हणली का बरं असं का बोलली? तू गेल्या गेल्या काय म्हणली त्याला? काय नाही म्हणे गेल्या गेल्या मला तिचं पोरग दिसलं, असं पोरग होतं त्या शेंबडाच्या लोळ्याने ते दिसायला लागलेल्या, काळ जर पोरग होतं म्हणून मला त्याचा राग आला। मी म्हणलं काय पोट्ट एवढं घाण ह्या घरचं मला ताक पिऊ वाटत नाही, पागल झाली काय म्हणे तू? अगं इतक्या वर्षापासून मला ती बोलवून ताक देते आणि तू तिच्या पोराला नाव ठेवलंस ना म्हणून तुला ती ताक देत नाही, बघ मी आता ताक घेऊन येते। ही भांड घेऊन जाते आणि जे घाण झालेलं पोरग होतं का गंगा यमुना आलेल्या ते असं काळझर असं त्याला बुरा आलेला मिठानं घोळशिल्यावानी, आणि त्या पोराला तिनं पटकन उचललं, असं तिला किळस येऊ लागली पण तिनं उचललं म्हणले वा काय माया सकूचा राजबिंड आहे, आणि काय माया सकोचा राजबिंड आहे म्हणली। कसं तरी घाबरत घाबरत त्याची एक पपी घेतली। तिला माहित होतं मी आता घरी गेलं की भडभड उलटणार आहे, पण काय करावं म्हणे उपासाचं ताक दुसरीकडे भेटत बी नाही। तिनं तिला कसं तरी चोंभाळलं ग्वांजारलं आणि तेवढ्यात तिला वाटू लागलं हे घ्यावा, आणि म्हणली मोठ्या नावा द्याला सकू कोण्या देवाचा उपास केला गण असा गणपती जन्माला आला तू ह्या पोटी? ते म्हणली काय म्हणलात? पान म्हणे काय राजबिंड आहे, तुझ्या पोराकडे पाहिलं की मला लहानपणीचा यशोदेचा कृष्णाची ध्यान होती म्हणली। त्या भागवतात सांगतेत ना तो कृष्णा कसा लोणी खात होता
तसा तो पोरग लोणी खाताय, त्याच्या हातात लोणी नव्हतं, शेंबडूच खाऊ लागले ते पोरग. आणि असं म्हणल्याच्या नंतर ती म्हणली, माय खरंच माझं पोरग एवढं सुंदर आहे हो ना म्हणी. मला तर असं वाटतंय ज्या ज्या वेळेस मला पोरग व्हा तुझ्यात पोरासारखं व्हा. ही मनातून म्हणू लागली का पोटातून, पण तुझ्यात पोरासारखं. ती म्हणली थांबा, ताक बिन्या जरसक शाबुदाना खाला, तुप बिन्या. ताक बी दिलं आणि तिनं तुप बी दिलं. मग घरी आल्याच्या नंतर सुनबाईला म्हणली पाय पाय म्हणली आता काय करायचं. ती म्हणली काहीच नाही आत्या, तुम्ही असं मळमळ व्हाल्यावानी काऊन करे धर म्हणली, डबा आधी मला उलटू. तिनं तुप आणलं, ताक बी आणलं. कशामुळे आणलं? लेकराचं वर्णन केलं. मग विचार करा, माईला लेकराचं वर्णन केल्याच्या नंतर एवढा आनंद होतो. मग संत हे मायबाप कोणाला म्हणतात? भगवान पांडुरंग परमात्म्याला. कारण विठोबा हा आमचा बाप आहे, रखुमाई ही आमची माय आहे महाराज. आणि माय बापाला आपल्या लेकराचं वर्णन केलं, आपल्या लेकराचं कौतुक केलं की त्याचा आनंदच होतो. जसं लेक आपल्याला सासरला कंटाळा आल्याच्या नंतर माहेरला जाती, तसंच महाराज हे साधू संत सुद्धा या संसारातून वर्षभर तप्त झाल्याच्या नंतर, त्रासल्याच्या नंतर थोडा विसावा खायला माहेरला जातात. मग कोणतंही माहेर महाराज वारकऱ्याचं. जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा. जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा. माफ करा बरं, काहीला थोडा राग येत असेल. महाराज असं काऊन नाचायला लागले, हे लेकरं जागे ठेवण्यामुळे मला थोडं असं करावं लागणार आहे.
कारण मला सगळीच माणसं सांभाळायचे, म्हातारे माणसं सांभाळावं लागणारे, तर महिला मंडळ सांभाळायचे आणि ह्या लेकरायला सांभाळायचे. पण मला असं वाटतं तुम्ही थोडे थोडे झोपले तरी काय हरकत नाही, पण हे झोपले नाही पाहिजे. का झोपले नाही पाहिजे? कारण आतापर्यंत आपल्याला जे कळालं नाही त्यांना हे कमी दिवसामध्ये कळाले कथा ऐकावी. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या वाजव त्यांच्यासाठी. कारण आपण कथा ऐकत असताना आपल्या डोक्यामध्ये हजार विचार चालू येतात. कारण आपण कथा ऐकत असताना आपल्या डोक्यामध्ये हजार विचार चालू असतात आणि ते विचार चालू असताना आपलं मन चलबिचल होते. पण कथा ऐकायला बसल्याच्या नंतर यांच्या डोक्यामध्ये कुठलाच विचार चालू नसतो, कुठलाच विचार चालू नसतो. जे काय ऐकायचे ते अंतःकरणापासून ऐकायचे. म्हणून महाराज यांचा आवाज देव लवकर ऐकतो. म्हणून आपल्या साधू संतांचं माहेर कोणतं असेल तर भगवान पांडुरंग परमात्म्याचं पंढरपूर. आपण त्याचे लेकरं आहोत. म्हणून आपल्या लेकराची जशी स्तुती केल्याच्या नंतर, लेकराचं जसं नाव घेतल्याच्या नंतर मायबापाला आवडतं ना, तसंच महाराज माझ्या पांडुरंगाला सुद्धा संतांचं वर्णन केल्याच्या नंतर आवडतं. आणि एवढंच नाही, आपण जर संतांची चरित्र कथा ऐकली, आपण जर संतांचं भजन केलं तर महाराज काय म्हणतात, पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. नेघे माझी वाचा तुझे मला भटका, माझी वाचा तुझे मला तर महाराज म्हणतात, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. सज्जन म्हणजे कोण? साधू संत. आणि त्या साधू संताचं नाव घेतल्याच्या नंतर महाराज फुकटचा महालाभ आपल्याला भेटतो. काय होतं? पुण्यवंत आपण होतो. आणि एकदा काय आपण पुण्यवंत झालो तर मग महाराज देवाची प्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहील का? पण आपल्याला जर पुण्यवंत व्हायचं असेल तर आपल्याला संताची भेट घ्यावा लागेल. आणि काय फायदा आहे महाराज? अहो संताचं तुम्ही आम्ही कथा ऐकतो यात काय नवली. संताची कथा, संताचं भजन हे माझा भगवान पांडुरंग परमात्मा सुद्धा करतो.